12वीचा रिझल्ट लागलेला आहे. काही मुले आनंदी आहेत, काही मुले दुःखी आहेत, परंतु काही त्याच्या पलीकडे गेलेले आहेत. काही जण आत्महत्या करत आहेत, काही जण स्वतःला संपवत आहेत. परंतु स्वतःला का संपवायचं? आत्महत्या का करायची? आत्महत्या केल्याने, स्वतःला संपवल्याने यश मिळेल का? प्रगती होईल का? कमी पडलेले मार्क जास्त होतील का? नाही होणार. उलट तुमच्या आत्महत्या करण्याने, तुम्ही स्वतःला संपवल्याने तुमच्या मायबापाचं काय होईल? तुमच्या बहीणभावाचं काय होईल? तुमचे जे नाते असतील, तुमचे जे रिश्ते नाते असतील, त्यांचं काय होईल? तुमच्या मित्राचं काय होईल? म्हणून आत्महत्या करू नका. स्वतःला नका संपू. मार्क जरी कमी पडले, या नापास जरी झाला तरी खचून जाऊ नका. खचून जाऊ नका. हिंमत हारू नका. हिंमत हारू नका. विश्वास ढवळू देऊ नका. जागृत व्हा. जागृत व्हा. पुन्हा प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर. म्हणून पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. आत्महत्याच्या वाटेला जाऊ नका. स्वतः जीवन संपू नका. जीवन फार महत्त्वाचं आहे. जीवन अनमोल आहे. ते एकदाच येते, पुन्हा ते मिळत नाही. म्हणून या जीवनाचा चांगला उपयोग करा. यथार्थ उपयोग करा. म्हणून स्वतःला संपू नका. स्वतः जीवन संपू नका. नापास झाले म्हणून काय झालं? मार्क कमी पडले म्हणून काय झालं? मार्क पुन्हा मिळवता येतात. गुण पुन्हा मिळवता येतात. कठोर परिश्रमाने, जिद्द चिकाटीने, आवड गोडीने, इच्छा तयारीने, ध्येय ध्यास ठेवून, जाणीव ठेवून, कठोर परिश्रम करून आपल्याला ते गुण पुन्हा मिळवता येतात. रिपीट करून पुन्हा मिळवता येतात. परंतु एकदा गेलेले जीवन पुन्हा मिळवता येतं का? तुम्ही स्वतःला संपवलं, ते जीवन तुम्हाला पुन्हा मिळतं का? मग तुम्ही स्वतःला का संपवता? वाईट मार्ग का निवडता? वाम मार्गाचा वापर का करता? म्हणून वाईट विचार करू नका. चांगला विचार करा. शांत डोकं ठेवा. चांगला विचार करा. शांत डोकं ठेवा. मायबापाचा विचार करा. तुमच्या बहीणभावाचा विचार करा. तुमच्या माघारी या बहीणभावाचे, या मायबापाचे किती हाल होतील ते विचार करा. म्हणून आपलं अनमोल जीवन संपू नका. मार्क कमी पडले म्हणून, या नापास झाला म्हणून आपले अनमोल जीवन संपू नका. तर पुन्हा जोमाने प्रयत्न करा. कामाला लागा. जिद्द सोडू नका. चिकाटी सोडू नका. कर्तव्य परिश्रम करून, कठोर परिश्रमाने तुम्ही गुण मिळवा आणि यश मिळवा. यश नक्की मिळेल. तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करसाल. किशोरावर श्रद्धा ठेवसाल. आईवडिलावर श्रद्धा ठेवसाल. चांगल्या कसोटीनं अभ्यास करसाल. चिकाटीनं अभ्यास करसाल तर तुम्हाला नक्की